दिव्य हिंदी न्यूज, लोकशाही का मजबूत आधार स्तंभ। 22 तारखेला दापकी रोड पोलीस स्टेशन अंतर्गत एक मिसिंग प्रकरण दाखल झाला होता। अक्षय नागलकर असा मिसिंग व्यक्ती आहे असा प्रकरण दाखल झाला होता। त्याच्यानंतर 2 दिवसानंतर काही आम्हाला जी माहिती भेटली होती प्राथमिक की याच्यामध्ये काही गुन्हा झालेला आहे अशा माहिती भेटल्यानंतर 8 पथक रवाना झाले होते आणि त्याच्यानंतर असं आढळल्यास पोलिसांना की त्याचा मर्डर झालेला आहे। त्याच्यानंतर मर्डरचा गुन्हा दाखल झाला होता आणि वेगळ्या जिल्ह्यामध्ये जे काही 8 आरोपी आहे त्यांना अटकेसाठी SDPOचा पथक होतं, LCB आमचा लोकल क्राईम ब्रांच स्थानिक गुन्हे शाखा यांचे पथक होते, पोलिसांचे पथक होते, असे वेगळे पथक स्थापन करून 8 जे मेजर आरोपी आहे, मेन आरोपी आहे त्यांना 48 आवर्स मध्ये अटक केलेली होती अकोला पोलिसांनी आणि नंतर त्यांचा PCR घेतला होता। एक जे फरार आरोपी होता शिवा माडी तो आज अटक झालेला आहे। बैतूलमध्ये आमची टीम गेली होती, बैतूलमधून त्यांना अटक केलेला आहे आणि त्याचा आज PCR सुद्धा भेटलेला आहे। जे काही इतर जे आमचे आरोपी आहे ते पण आमच्या एक अहिल्यानगर मधून अटक झाला होता, एक भुसावळमध्ये टीम गेली होती तिथून अटक झाला होता। गुन्हा हे क्लिष्ट स्वरूपाचा होता कारण की हे गुन्ह्याचा एक कॉन्स्पिरसी करून हे लोकांनी पूर्व प्लॅनिंग करून हे गुन्हा केलेला होता आणि याच्यामध्ये असा या लोकांना संभ्रम होता की जर बॉडी पोलिसांना आढळल्यास नाही, जर बॉडी भेटणार नाही तर यांच्यावर काही गुन्हा होणार नाही, किमान काही पोलिसांकडे जर पुरावा नसल्यास तर यांना काही सजा भेटणार नाही। परंतु क्रिमिनल लॉ मध्ये असे भरपूर तरतूद आहे, जेव्हा कॉर्पस डेलिक्ट आहे म्हणजे बॉडी जेव्हा भेटतात नाही तरी सुद्धा आपण गुन्हा दाखल करून जे काही पुरावे आहे, जर पुरावा नष्ट केला आहे तर पुरावा नष्ट करण्याचा कलम लावून इतर आम्ही तपास सुरू करू शकतो। तर तसा तपास सुरू केला होता अत्यंत प्रोफेशनल रित्याने, म्हणजे आमचे फॉरेन्सिक व्हॅन्स, फॉरेन्सिक अनालायझर्स, केमिकल अनालायझर्स, नंतर संत गाडगे बाबा बचाव शोध पथक, SDPOचा पथक, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक यांनी एक सर्च ऑपरेशन राबवला होता। याच्यानंतर आम्हाला जे आमचा मृत व्यक्ती आहे अक्षय नागलकर त्याचा, कारण की यांनी मृतदेह जाळलेला होता तर त्याचे जे काही रिमेन्स आहे, त्यांचे जे काही हाडे आहे, त्याचे जे काही अस्थी आहे, बालापूरची नदी पात्रातून आम्हाला ते भेटलेले आहे आणि ते रिकव्हरी सुद्धा झालेली आहे। याच्यामध्ये ते एक मोठी रिकव्हरी आहे कारण की तो मोठा पुरावा आहे आणि त्याचा फॉरेन्सिक अनालिसिस सुद्धा आम्ही आता ते रिमेन्स ते पाठवलेले आहे। त्याच्या DNA मॅचिंग, DNA टेस्टिंग साठी पण आम्ही पाठवलेले आहे आणि कुटुंबियांना पण आम्ही माहिती दिलेली आहे, त्यांना पण आम्ही जे काही त्यांचे फायनल राईट साठी त्यांना पाहिजे ते पण आम्ही हस्तगत करणार आहोत। नमस्कार, आप देख रहे थे दिव्य हिंदी न्यूज। हम सिर्फ जानकारी देने का ही कार्य नहीं करते बल्कि लोकशाही के चौथे मजबूत आधार स्तंभ की भूमिका निभाने का भी कार्य करते हैं। देश दुनिया से आने वाली सभी ब्रेकिंग न्यूज से अपडेट रहने के लिए आज ही दिव्य हिंदी न्यूज के इस चैनल को यूट्यूब पर सब्सक्राइब करें और बेल आइकन क्लिक करना ना भूलें। दिव्य हिंदी न्यूज आपके परिवार को रखे जागरूक और आपको एक्टिव। धन्यवाद।